नमस्कार, मी मनोज वाबळे आपल्या एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये मनपूर्वक असं स्वागत करतो. तुम्हाला काय मिळतं ते यश नसतं, तर तुम्ही काय बनता त्याला यश असं म्हटलं जातं. आणि या यशाच्या प्रवासामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं एक स्वप्न असतं, सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा. सैनिक स्कूल या भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या माध्यमातून चालणाऱ्या गव्हर्नमेंट स्कूल आहे. आणि या स्कूलमध्ये ज्या विद्यार्थिनींचा निवड झालेला आहे अशा विद्यार्थिनींशी आज आपण प्रेरणादायी गप्पा मारणार आहोत. आपल्यासोबत आहेत आज की ज्यांच्या नावातच यश आहेत, यशदा सचिन कुमार नानगुडे. 300 पैकी 279 गुण मिळालेले आहे आणि कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक 127 आहेत. राज्यात ज्या दुसरे आलेले आहेत, ज्यांची निवड महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाचं असणारे जे स्कूल आहे त्या सातारा सैनिक स्कूलमध्ये झालेले आहे. जवाहर नवोदय विद्यालय शिक्रापूर पुणे या ठिकाणी ज्यांची निवड झालेली आहे आणि महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा ज्या उत्तीर्ण झालेल्या आहेत त्या यशदा आणि त्यांच्या पॅरेंट नानगुडे मॅडम सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी आपल्या सगळ्यांचं सर्वप्रथम मनपूर्वक असं स्वागत करतो. यशदा, सैनिक स्कूलची तयारी करायची नेमकं कधी ठरवलं होतं आणि कधीपासून तू तयारी करते? माझा भाऊ सैनिक स्कूलचा क्लास लावलेला त्यांनी, त्याच्याकडूनच मला कळालं. आणि परीक्षा द्यायच्या 1 वर्ष आधी मी क्लास लावलेला, त्यावेळेसच ठरवलेलं. परीक्षा द्यायच्या अगोदरच तुम्ही तयारी केली होती. तुम्ही जी तयारी केलेली आहे ती आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये केलेली आहे. नेमका आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा तुमचा प्रवास नेमका कसा होता? आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवास खूप चांगला होता, कारण की तिथले टीचर्स खूप सपोर्टिव्ह होते आणि प्रत्येक डाऊट किती पण वेळा विचारला तरी नीट एक्सप्लेन करून सांगत होते. मॅडम, सैनिक स्कूलचा रिझल्ट लागला आणि यशदाचं सिलेक्शन झालं, तेही सातारा सैनिक स्कूलमध्ये. नेमकी काय पहिली प्रतिक्रिया होती तुमची? आम्हाला वाटलं नव्हतं की तिचं सिलेक्शन होईल म्हणून. तिने कष्ट तर भरपूर केले होते, पण तिला टार्गेट आम्ही एकच दिलं होतं, जर सिलेक्शन झालं आणि सातारा मिळालं तरच तुला आम्ही पाठवणार आहोत. त्यामुळे तिला माहीत होतं की साताऱ्यामध्ये एकच जागा आहे आणि त्याच्यासाठी तिने फाईट केलं. तिने अपार कष्ट केले, म्हणजे त्याचे साक्षीदार मी किंवा माझी मोठी मुलगी असेल. म्हणजे इतके कष्ट कदाचित आम्ही किंवा तिची मोठी बहीण पण घेऊ शकणार नाही, इतके कष्ट घेतले. खूप अडचणी आल्या आणि त्याला सामोरे जाऊन तिने ते खूप कष्ट केले. आणि रिझल्ट लागायच्या आधी तिला एकच सांगितलं होतं की सिलेक्शन हो अगर नाही हो, तू तुझा बेस्ट दिलेला आहे. आणि रिझल्ट लागल्यानंतर आम्हाला सर्वांना अभिमान वाटला की यशदाने ते करून दाखवलं. नक्कीच. यशदा, आय कॅन ट्रेनिंगमध्ये तुला जे वेळेचं नियोजन दिलेलं होतं ते नेमकं कशा पद्धतीचं होतं? नेमकं तुझा वेळेचं नियोजन तू कशी करत होते अभ्यासाचं? आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये सकाळी 5ला उठायचं होतं. 5 ते 5:30 तुम्ही रेडी व्हायचं. 5:30 ते 7:30पर्यंत तुम्ही सकाळी जी के आणि इंग्लिशची वोकॅब्युलरी करायची. त्यानंतर फुल डे होता, सो 7:30ला जायचं क्लासला. तिथं मग रात्री 6ला कधी 7:30-7ला यायचं आणि मग होमवर्क करायचा, सेल्फ स्टडी करायचा आणि 11ला झोपायचं. नक्की, म्हणजे वेळेचं तू नियोजन केलेलं होतं. तू आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची ऑनलाईन बॅचला जॉईन केलं होतं की ऑफलाईन बॅचला केलं होतं? ऑफलाईन बॅचला फुल डेला जॉईन केलेला. सैनिक स्कूलची तयारी करत असताना तुला विषय कुठले होते आणि कुणी तुला मार्गदर्शन केलं त्यासाठी? सैनिक स्कूलची तयारी करत असताना मला गणित होतं, त्याला कपिला मिस. IT त्याला वैभव सर. इंग्लिशला सोनाली मिस होत्या. जी केला मनीषा मिस होत्या. नक्कीच, म्हणजे पहा की वेळेचं नियोजन तू केलेलं आहे. सातारा सैनिक स्कूलमध्ये तुझी निवड झालेली आहे. मॅडम, आज जर आपण पाहिलं तर यशदाचं सिलेक्शन झालेलं आहे. हे करत असताना की त्याला एक मार्गदर्शन मिळावं म्हणून तुम्ही नेमकी कशी याची तयारी करत होता? यशदाचं सिलेक्शन होण्यासाठी तिला आम्ही एक टार्गेट ठरवून दिलं होतं की तुला सातारा सैनिक स्कूल इथेच सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी तू या पद्धतीने कष्ट घ्यायचे आहेत. त्याचबरोबर तिचे बाबा वर्षभर US मध्ये PDF करण्यासाठी गेले होते, पण सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास कंटिन्युअस त्यांचंही तिला मार्गदर्शन लाभायचं. त्याचबरोबर तिच्या आजी आजोबांनीही तिला खूप तिचं मॉरल बूस्ट केलं होतं. तिला खूप आत्मविश्वास जागृत केला होता तिच्यामध्ये. आणि तिचा जो एकंदरीत परफॉर्मन्स होता, तो परफॉर्मन्स सुधारण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं रिझन जर कोण असेल तर आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची बारामती ब्रँचची टीम, म्हणजे सूरज सर असतील, कपिला मिस असतील, यांनी खूप छान पद्धतीने तिला घडवलं आणि तिच्याकडून त्या गोष्टी करून घेतल्या. काही कारणास्तव मला असं वाटत होतं
की तिचं हे ट्रेनिंग थोडे दिवस थांबवावं. थोड्याशा तिच्या फिजिकल हेल्थबद्दल मी थोडीशी काळजी करत होते. परंतु सूरज सरांनी मला इतका आत्मविश्वास दिला की मॅडम तुम्हीही तिच्याबद्दल काही काळजी करू नका, तुम्ही तिला माझ्याकडे पाठवा आणि इथून पुढे सगळं जे काही असेल ते मी तिचं करतो म्हणून. तर ह्या सगळ्या टीममुळे मला थोडासा कॉन्फिडन्स आला आणि त्याच्यानंतर तिला पाठवलं. तिचा बाकीच्या सगळ्या विषयांमध्ये खूप छान परफॉर्मन्स होताच, पण GK बाबतीत थोडीशी जास्त काळजी घेतली होती. तिने ITN इन्स्टिट्यूटचं जे काही मटेरियल आहे ते खूप छान आहे, ते सगळं पूर्ण केलं होतं आणि त्याचबरोबर ती कंटिन्युअसली इंटरनेटचा वापर करून GK बद्दल काही माहिती किंवा काही प्रश्न असतील किंवा काही विषय आहेत ते विषय सतत बघत होती आणि त्याच्या थ्रू तिची तयारी झाली. नक्कीच. पहा, रॉबर्ट कोलियर नावाचा एक अमेरिकन लेखक लिहितो, यश ही छोट्या छोट्या कृतींची बेरीज असते ज्या दररोज वारंवार कराव्या लागतात. आणि याच पद्धतीनं यशोदा नानगुडे हिचं सातारा सैनिक स्कूलमध्ये निवड झालेली आहे आणि ती कॅटेगरी रँकमध्ये सुद्धा ऑल इंडिया रँक 127 आणि राज्यात दुसरी आलेली आहे. यशोदा, सैनिक स्कूल साताराला तू गेली असशील, सैनिक स्कूल पाहिलं, तुझं ॲडमिशन झालंय, काय वाटतंय नेमकं तुला? खूप आनंद होतो, खूप छान वाटतं, कारण की गव्हर्नमेंट सैनिक स्कूल तेही साताऱ्याला भेटलं आहे आणि तिथलं हॉस्टेलही खूप छान आहे, असं म्हणजे 5 स्टार हॉटेलसारखं दिसतं. नक्की. म्हणजे पहा की सातारा सैनिक स्कूल हे महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्त्वाचं सैनिक स्कूल आहे आणि ते गव्हर्नमेंट सैनिक स्कूल आहेत. अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न तिथं प्रवेश घेण्याचं असतं आणि तिथं यशोदाचा प्रवेश झालेला आहे. यशोदा, GK असेल, गणित असेल, या विषयाचा सराव खूप महत्त्वाचा असतो. एक तू नेमका प्रॅक्टिस कशी करत होती, सराव कसा तुझा सुरू होता? मला एक गोष्ट त्यावेळेस कळलेली की प्रॅक्टिस कमी झाली की आपलं आपोआप म्हणजे आपल्याला जमत नाही ते प्रॉब्लेम्स, मग आपण विसरत जातो. सो मी दरवेळेस कंटिन्युअस प्रॅक्टिस करत होती. मॅथ्स, GK, IT हे म्हणजे मॅथ्स आणि IT हे सॉल्विंगचे सब्जेक्ट आहेत, सो ते दररोज सॉल्व्ह करायची घरी वेगळे प्रॉब्लेम्स. नक्की. म्हणजे सराव हा खूप महत्त्वाचा असतो. पाण्याच्या आणि दगडाच्या युद्धामध्ये नेहमी पाणी जिंकतं, ताकदीच्या जोरावर नाही तर सातत्याच्या जोरावर. ICAN ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हा सराव करून घेतला जातो आणि तेच यश यशोदा हिने मिळवलेलं आहे. यशोदा, भविष्यामध्ये तुला नेमकं काय व्हायचंय, काय नियोजन तू केलेलं आहे? भविष्यामध्ये मला मेजर व्हायचे, आर्मी ऑफिसर व्हायचे. जर ते नाही झालं तर माझं पप्पांचं ड्रीम फॉलो करायचं आणि IAS ऑफिसर व्हायचं. IAS ऑफिसर तुला व्हायचंय. म्हणजे पहा की स्वप्न हे विद्यार्थ्यांना असावीत, त्यांच्याजवळ ध्येय असावीत. मॅडम, IAS ऑफिसर व्हायचंय, सैनिक स्कूलमध्ये निवड झालेली आहे, नेमकं तुम्हाला कसं वाटतं? नक्कीच एक अभिमानाची बाब आहे आणि यशोदाची इथून पुढे आता मला जर काही ओळख मिळणार असेल तर ती एक यशोदाची आई म्हणून ओळख मिळणार आहे आणि मला ती ओळख खूप आवडेल आणि ती खूप अभिमानास्पद असेल. यशोदाची निवड होणं हे आम्हा सर्वांना, कुटुंबियांना खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि इथून पुढे भविष्यासाठी सर्वांकडून तिला खूप शुभेच्छा आणि तिला आम्हाला IAS ऑफिसर बनलेलं पाहायला खूप आवडेल. नक्कीच. यशोदा, तुझ्यासारख्या अनेक मुली असतील, मुलं असतील, सैनिक स्कूलची तयारी करतात. तुझं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे. तुझ्या अनुभवातून, तू केलेल्या अभ्यासातून त्यांना काय सांगशील की कसा अभ्यास केला पाहिजे, नेमकं कसं गेलं पाहिजे, काय तू नेमकं सांगशील? मध्ये मला हाताचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे मला काही दिवस लिहिता येत नव्हतं. सो त्यावेळेस माझी प्रॅक्टिस थोडीशी कमी झाली. त्यामुळे जेव्हा डेली टेस्ट व्हायच्या सो त्यावेळेस मला मार्क कमी आले. त्यामुळे मी त्यावेळेस दररोज प्रॅक्टिस करायचं ठरवलेलं आणि तुम्हीही दररोज प्रॅक्टिस करा, त्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही किंवा सिलेक्शन होणार नाही. म्हणजे पहा, यशोदानं सांगितलेला यशाचा मंत्र आहे सराव, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. तो जर आपण फॉलो केला आणि योग्य मार्गदर्शन जर तुम्हाला मिळालं तर ते खूप महत्त्वाचं आहे. की या प्रोसेसमध्ये मोटिवेशन खूप गरजेचं आहे. सूरज सरांनी तुम्हाला वारंवार मोटिवेशन केलं, नेमकं काय सांगशील त्याबद्दल? सूरज सर आम्हाला दररोज येऊन टार्गेट सांगायचे आणि म्हणायचे की आजच्या टेस्टमध्ये तुम्ही सैनिक स्कूलमध्ये तुमचं निवड झालं का, सैनिक स्कूल सातारा या मार्क्समधून तुमची निवड झाली का. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारायचा. नक्की. म्हणजे रोज तुम्ही स्वतःला प्रश्न विचारत होता, मोटिवेट होत होतं आणि तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला मिळत होतं. कपिला मॅडमने कोणता विषय शिकवला आणि नेमकं त्यांचं टीचिंगबद्दल काय सांगाल? कपिला मिसने मॅथ्स शिकवलेला आणि त्यांचं टीचिंग खूप स्ट्रिक्ट होतं. खूप म्हणजे आम्ही त्यांच्याशी घाबरायचो, पण त्यामुळे माझं आज मॅथ्स खूप स्ट्रॉंग झालं आहे. नक्कीच. म्हणजे पहा, सिन्सिअरिटी अँड हार्डवर्किंग तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला डेफिनेटली यश मिळतं आणि याचं उदाहरण म्हणजे यशोदा आहे. यशोदा,
तुझं निवड झालेलं आहे, आय एस ऑफिसर तुला व्हायचं आहे. एक तुला जर आता मी सांगितलं की तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये तुला यश मिळालेलं आहे, ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे, धन्यवाद व्यक्त तुला करायचं आहे, तू कुणाकुणाचे धन्यवाद व्यक्त करशील? मी अख्ख्या आय कॅन टीमचा आणि माझ्या फॅमिलीचं म्हणजे त्यांना थँक्यू बोलेल, कारण की त्यांनी खूप सपोर्ट केला आहे. नक्कीच, म्हणजे पूर्ण फॅमिली प्लस आय कॅनची पूर्ण टीम यांचा तू धन्यवाद करशील. आई आणि बाबा, तुला यांच्याकडून नेमकं काय शिकायला मिळतं, की एक क्वालिटी, की आईकडून मिळालेली एक क्वालिटी आणि बाबांकडून मिळालेली एक क्वालिटी, की जी तू आत्मसात करते आणि ती स्वतःमध्ये पाहून त्या पद्धतीने तू पुढे जाते? बाबांकडून म्हणजे ते काहीही झालं तरी गिवअपच करत नाहीत, म्हणजे त्यांच्याकडनं नेवर गिवअप. आणि आईकडनं प्रॅक्टिस. नक्कीच, म्हणजे पहा की आई आणि बाबा हे मुलांचे खूप प्रेरणादायी असतात आणि त्याचंच उदाहरण आपल्याला यशोदा पाहायला मिळते. आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची ही विद्यार्थिनी आहे आणि सातारा सैनिक स्कूलमध्ये जिची निवड झालेली आहे त्याच्याशी आपण गप्पा मारलेल्या आहेत. तुम्ही कमेंटमध्ये काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता आणि त्या माध्यमातून तुम्हाला आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे नंबर तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. जर तुम्हालाही सातारा सैनिक स्कूल असेल, त्याचबरोबर इतर शालेय स्तरावरील ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांची जर तयारी करायची असेल तर आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ला नक्की भेट द्या. खाली नंबर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मॅडम, या मुलाखतीमध्ये तुम्ही उपस्थित राहिलात, खूप खूप तुमचं मी धन्यवाद व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो. यशदा, तुझंही आय कॅन ट्रेनिंगच्या माध्यमातून अभिनंदन व्यक्त करतो. मॅडम, एक सातारा सैनिक स्कूलमध्ये निवड झाली, आय एस ऑफिसर त्या ठिकाणी होणार आहे. खूप खूप तुम्हालाही शुभेच्छा आणि तुम्ही हा वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.